नमस्कार मित्रांनो, सुप्रभात सगळ्यांना आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे इंडस्ट्रियल विजिट सिल्वासा मधला दुसरा दिवस। तर सगळ्यात पहिले तर मी तयार झालो, मस्त अंघोळ वगैरे करून। आता सकाळचे 8:30 वाजलेत आणि आम्हाला पहिले तर एका इंडस्ट्रियल विजिटला नेऊन जाणार आहे। तर ती कोणती इंडस्ट्री आहे काय ते मी तुम्हाला सगळं दाखवतो, पण सध्या तर 8:30 वाजून गेले आणि नाश्त्याचं टायमिंग 8 ते 7। तर आता मी खाली आलोय, बघूया मला नाश्ता मिळतो की नाही। तर इकडेचं टेम्परेचर बघायला गेलं तर सध्या सकाळी 20 आहे 8:30 वाजता, पण जसं इकडे दुपार होते इकडे 30च्या वर जातं, पण इकडचं 30 म्हणजे आपल्या मुंबईच्या सारखं नॉर्मल नाही आहे। 30 म्हणजे इकडे भरपूर जास्त ऊन लागतं आणि गरमी पण जबरदस्त आहे। आता इकडे 19 डिग्री आहे, तरी पण बऱ्यापैकी थंडी आहे। आता की ब्लेझर घालून फिरतो तरी पण गरम नाही वाटत आहे। तर आता आम्ही पोहोचलोय इंडस्ट्रीमध्ये। हे मार्बल इंडस्ट्री आहे, बाहेर तुम्हाला बघून समजलं असेल। आणि आम्हाला इकडे येईपर्यंत 3 तास लागले। 9 वाजता आम्ही निघालेलो, आम्हाला आता 12 वाजता इकडे पोहोचलोय। आणि गरमी पण भरपूर वाढलेली, ट्रॅफिक आम्हाला भरपूर मिळाला इकडे येताना। तर इकडे आता जे मार्बलचे प्रकार आहेत ते आम्हाला दाखवतील आणि त्यानंतर याची प्रोसेस काय असते बनवायची। तर हे सध्या तर मी आउटलेटमध्ये उभा आहे आणि मग नंतर यांचा जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तिकडे जाऊ। इकडे मोठ्या लेवलला कटिंग चालू आहे। हे असे उभे ब्लेड्स आहेत आणि त्याच्याने हे मोठा दगड कट करतात। मग हे लाईनमध्ये असे आपल्याला लाद्या मिळणार वेगवेगळ्या। तर आता आपण जे बघितलं ते मार्बल इंडस्ट्री होती, त्याच्यामध्ये कसं काय काय होतं मॅन्युफॅक्चरिंग ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। तर पहिले तर ते 35 देशांमधून एक दगड मागवतात जे मार्बल्सचे असतात आणि त्यामध्ये ते जसे मोठ्या लेवलला आपण बघितलं ते मशीन्स होते कटिंगचे। जसे त्यांच्याकडे 5 मशीन होते, त्या 5 मशीनमध्ये ते लोक कटिंग करतात। त्यामध्ये 100 ब्लेड असतात, तर एका टाईमला ते 100 स्लाइड्स बनवू शकतात। आणि मग त्यानंतर त्याला फिनिशिंग करायला ते प्रॉपर एका लेवलमध्ये कट नाही होत, मग त्यांना एका लेवलमध्ये कट करायला आणि अजून 2-3 गोष्टीच्या प्रोसेसमधून काढतात आणि मग तेव्हा ते फायनल होतं। त्यांचा अंदाज एक 60% आसपास मार्जिन असतं। आता दुपारचे 1:30 वाजलेत आणि तुम्ही माझ्या मागे ही जागा बघताय, हे पार्लेचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे। पार्लेची बिस्किटची जी मॅन्युफॅक्चरिंग होते
त्याच्यामध्ये कसं कसं होतं ते आता आपण बघायला आलो. तर आता ते बघूया आणि मग त्यानंतर हॉटेलला जाणार, परत तिकडे जेवणार आणि त्यानंतर संध्याकाळी अजून 2 साईड सीन आहेत. ते एक मंदिर आहे आणि एक म्युझियम आहे, ते आज करायचं. वो देखो वहाँ पे पीस फ्लावर, शुगर, एडिबल ऑयल एंड मिल्क को पहले मिक्स किया जाता है, फिर उसकी मोल्डिंग होती है. वहाँ से बेक करके बिस्किट्स को ठंडा किया जाता है, उसके बाद पैकिंग और फिर डिस्ट्रीब्यूशन. तर आम्हाला आता त्यांची पूर्ण प्रोसेस व्हिडिओमध्ये दाखवली आणि त्यानंतर आता रिअलमध्ये दाखवणार आहेत. खाली इकडे या दरवाजाच्या मागून त्यांचं युनिट आहे. तर तिकडे आता जातो, तिकडे कॅमेरा अलाउड आहे. त्यांनी पहिलेच वॉर्न करून ठेवलं की तुम्ही तिकडे फोटो व्हिडिओ काही काढू नाही शकत. तर त्यामुळे आता मी फोन ठेवतो, ते बघून येतो आणि व्हिडिओमधलीच प्रोसेस आहे ती पूर्ण, ती मी तुम्हाला व्हिडिओ तर दाखवेल. तर आता आम्ही रिटर्न आलो आमच्या हॉटेलमध्ये. दोन्ही विजिट झालेत आणि 3:40 झालेत. बरेच थकलेत सगळे, अजून जेवण पण नाही झालं. आता इकडेच आम्ही लोक जेवणार आहे. तर किती वेळ लागतो बघूया आणि मग त्यानंतर आता कधी तिकडे जाणार आणि कधी रिटर्न येणार. अजून 2 स्पॉट कसे होतील माहीत नाही, तर फॅकल्टी डिसाईड करेन काय करायचं. तर जेव्हा आम्ही आलो त्या टाईमला सगळे थकलेले होते. तर फॅकल्टीने पण ते डिसिजन घेतलं की नाही जायचं आज कुठे. तर पूलच्या साईडला बोलवलं, म्हणजे पूलमध्ये एन्जॉय करा, हॉटेलमध्ये थांबा. तर कुठे गेलो नाही, ते मंदिराचं आणि जे म्युझियमचं होतं ते कॅन्सल झालं. तर आता इकडेच एन्जॉय करतो आहे आणि पूलमध्ये मी उतरलेलो. आता मी पहिलेच बाहेर निघालो कारण आता अंधार होतो आहे आणि परत थंडी वाढेल, मग त्यानंतर सर्दी वगैरे झाली. त्यापेक्षा मी पहिलेच एन्जॉय करून घेतलं. आता रूमवर जाऊन उनो वगैरे खेळणार. तर हे सिल्वासाबद्दल बोलायचं झालं तर मला पहिले माहिती नव्हतं. तर आता समजलं की सिल्वासा ही एक युनियन टेरिटरी आहे, ती प्रॉपर स्टेट आहे. याचा जो कंट्रोल आहे तो सेंट्रलच्या हातात असतो, म्हणून इकडचे टॅक्सेस वगैरे कमी आहेत. इकडे गाड्या पण खूप कमी प्राईसमध्ये मिळतात बाकी स्टेटपेक्षा, कारण इकडची जी टॅक्स आहे ती मला वाटतं अर्धी आहे बाकी स्टेटपेक्षा. म्हणून लोक जे DD आणि DN म्हणजे दादरा नगर हवेली आणि दमन अँड दीव हे इकडची नंबर प्लेटचे जे आपण गाड्या बघतो ते बरेचसे लोक इकडे त्यासाठी स्पेशली प्रॉपर्टी घेतात की गाड्या स्वस्तात मिळावा. आणि बाकी इकडे दारूवर वगैरे पण टॅक्स कमी आहे. तर हे सगळे असे रिझन आहेत. हे मला माहीत नव्हतं ॲक्च्युली, इकडे आल्यावर मला समजलं. तर आजचा दिवस आता असाच रिलॅक्स करणार. आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि मला वाटतं तिकडे हाय टी पण आला आहे, आमचा चहा वगैरे आला आहे आणि अजून काहीतरी थोडंफार स्नॅक्स असेल. तर ही व्हिडिओ मी इथपर्यंतच ठेवतो. आता परत कालची पण व्हिडिओ मला एडिट करायची आणि तसं काय खास वेगळं काय करणार नाही, म्हणून ही व्हिडिओ आपली इथपर्यंतच होती. तुम्हाला जरी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.